कुंभ राशी 6 एप्रिल नंतर मोठा स्फोट होणार। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कुंभ राशीच्या लोकांसाठी 6 एप्रिल नंतर एक भयंकर घटना घडणार आहे। ती तुम्ही चुकूनही कोणाला सांगू नका, कारण अशी घटना जी तुम्हाला संपूर्ण परिसरात, तुमच्या आजूबाजूच्या ठिकाणात मिठाई वाटावी लागेल। भयंकर घटना म्हणजे ती आनंदाची घटना असेल। तर 6 एप्रिल नंतर संपूर्ण परिसरात तुमच्याच नावाची चर्चा होणार आहे। तुमच्या घरातील अगदी बायको असेल, नवरा, मुलं या कोणालाही, अगदी तुमच्या भावालाही सांगायचं नाही, कारण हे सत्य काही सामान्य सत्य नाही। जवळच्या लोकांना कळले तर ते तुमचा सर्वनाश करू शकतात। तर हा एक असा चमत्कार आहे जो मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शांत राहून शेवटपर्यंत नक्की पहा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही सांगणार आहे जे आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितलेले नाही, त्यामुळे तुम्ही शांत राहा आणि मनापासून ऐका। आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांना जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय माता लक्ष्मी। भक्तांनो, हा व्हिडिओ मनापासून लाईक करून जय जय स्वामी समर्थ म्हणा, कारण मित्रांनो, ज्या भक्ताला व्हिडिओ आवडेल आणि कमेंट बॉक्समध्ये मनाने श्री स्वामी समर्थ लिहेल, त्या भक्तावर स्वामींचा आशीर्वादांचा वर्षाव होईल। 6 एप्रिल नंतर तुमच्या जीवनात अशी एक गोष्ट घडणार आहे जी तुम्हाला रातोरात करोडपती बनवू शकते। तुमच्या जीवनात आर्थिक वृद्धी होऊ शकते। भूतो न भविष्यती असा धनलाभ होऊ शकतो। त्यामुळे ही बातमी अगदी शेवटची वेळ आहे। जर तुम्ही तुमच्या जीवनात या चिन्हांकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्यावर अशी कृपा परत होणार नाही आणि त्याची तुम्हाला किंमत मोजावी लागेल। तुम्ही अनेक वर्ष दुःखाने भरलेले होता, पण आता तुमच्या सर्व दुःख हे दूर होणार आहे। तुमच्या कुंडलीत मंगळ ग्रह आला आहे आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी संधी निर्माण होतील आणि तुमच्या जीवनात खूप मोठा आनंदाच्या वार्ता तयार होतील। हा योग 100 वर्षातून एकदा तयार होतो। याआधी हा योग तुमच्या कुंडलीत आला होता तर मित्रांनो, तुम्ही अत्यंत सावधगिरी बाळगा। मागच्या बऱ्याच वर्षापासून तुमच्या आयुष्यात झपाट्याने वाढ झाली आहे। तुम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाही। आता तुम्ही तुमच्या आयुष्यात जी काही संकट येत होती ती आता येण्यापासून रोखणार आहे। त्यामुळे 1 एप्रिल नंतर तुमच्या जीवनात भरभराट होईल। गेल्या 5 वर्षापासून तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप त्रस्त सहन करत आहात। तुमच्या जीवनात बरीच चिंता असेल किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी अनेक वेळा तुम्हाला जादूटोणा करून फसवलं असेल, करणी केली असेल, तरी तुम्ही मजबूत राहिलात, कारण तुमचे देव आणि तुमच्या देवींचे आशीर्वाद तुमच्यावरती, देवी देवता स्वतः तुमचे रक्षण करतात। त्यामुळे शत्रूंची इच्छा असूनही तुमचे काही नुकसान होत नाही। शत्रू या वाईट युक्तीने आणि जादूच्या परिणामाने तुमच्यावर त्याचा काहीही असर होत नाही। त्यामुळे तुम्ही देवाशी निगडीत सर्व गोष्टी करा। तर मी तुम्हाला 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, त्या कोणत्या आहेत ते सांगतो। तुमच्या जीवनात गेल्या काही वर्षापासून खूप दुःख आहे, तेव्हा तुम्ही विचार करता त्यांचं नेमकं उलटं होतं। तुमच्या मित्रासोबत, आजूबाजूच्या लोकांसोबत सुद्धा खूप वाईट गोष्टी घडतात, त्यामुळे तुम्ही आयुष्यात अत्यंत दुःखी होता। तर मित्रांनो, तुमच्या आयुष्यात अशा अनेक आजवर घटना घडल्या आहेत ज्या तुम्हाला समजून थकल्या नाहीत, पण असं अचानक कसं घडतं, असं काही घडायला नको होतं। तुमच्या आयुष्यानुसार आयुष्यावर अजिबात रागावू नका। मी आज तुमच्या आयुष्यात सर्व समस्या मिटवणार आहे। मला माहिती आहे की तुम्ही खूप प्रामाणिक आहात। तुमच्या आयुष्यात दुःख भरपूर आहे, तुम्ही अजून रडत आहात, परंतु तुम्ही कोणी साथ नाही देत। तुमच्या जवळचे सहकारी सुद्धा सहकार्य करत नाहीत, आनंदात सहभागी होत नाहीत, जेणेकरून तुम्ही जे तुम्हाला कष्ट होतील असेच वागत राहतील। तर या सर्व समस्यांचं समाधान तुम्हाला आज मी सांगणार आहे। आज या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळतील। तुम्हाला जे मिळवायचं आहे ते तुम्हाला मिळेलच। आता तुम्हाला दुःख लपवण्याची गरज नाही। येत्या 24 तासामध्ये तुमच्या ग्रहामध्ये बदल झालेला असेल। हा बदल तुमच्या डोळ्यांनी तुम्हाला दिसेल। गेल्या 5 वर्षापासून ही व्यक्ती तुमच्या सर्वात जवळची आणि मोठी शत्रू बनलेली होती। तुमच्या आयुष्यात खूप वेळा यश मिळवले, परंतु प्रत्येक वेळेस तुमच्या नशिबाला तुम्ही दोष दिला असेल।
प्रत्येक वेळेस तुम्हाला वाटलं की माझे नशीब खूप वाईट आहे, माझ्या नशिबाच्या बाजूने कोणीही नाही, त्यामुळे तुम्ही निराश झाला असाल. परंतु तुमच्या मेहनतीला कुठेही कोणाची सोबती नसेल, दुःख निर्माण करत आहे, त्यामुळे त्या व्यक्तीपासून दूर राहणे खूप महत्त्वाचे आहे. तर ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तुमच्या आजूबाजूलाच आहे. त्यामुळे आजूबाजूच्या व्यक्तींवरती लक्ष ठेवा. भलेही तो तुमचा स्वतःचा भाऊ असो, परंतु ते सत्य आहे, ते सत्यच आहे. कारण कधीकधी तुमच्या जवळचे लोक तुमचे शब्द बोलतात, तुमच्या जीवाशी खेळ करत असतात, परंतु ते तुमच्या लक्षात येत नाही. त्यामुळे तुम्ही हे सत्य ऐकण्यापूर्वी, त्या शत्रूचे नाव ऐकण्यापूर्वी देवाचे एकदा स्मरण करा. ती व्यक्ती अशी आहे जी रात्रंदिवस तुमच्या सोबत असते, परंतु तुमच्यावर वाईटावर टपलेली असते. कधीकधी ती तुमच्या घरी येते. तो तुमचा भाऊ असेल, मामाचा मुलगा असेल, असा विचार अनेक वेळा तुमच्या मनात आला असेल की हा शत्रू कोणी नातेवाईक नसावा, परंतु कधीकधी सर्वात मोठा शत्रू लपलेला असतो, तो आपल्या जवळचा असतो. त्यामुळे आजूबाजूला राहणारा कोणता आहे, तो तूळ राशीचा व्यक्ती तुमच्या सर्वात मोठा शत्रू आहे. तूळ राशीचा माणूस तुमच्या आयुष्यात खूप दुःख घेऊन येईल. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात वारंवार संकटे आणत असेल. पण मित्रांनो, तुम्ही तुमचे कर्तव्य चांगले ठेवत आहात. शनिदेव नेहमी त्या व्यक्तीला साथ देतात. त्यामुळे जेव्हा देव तुम्हाला छप्पर फाडके देतो, त्यामुळे मित्रांनो, शनिदेव तुम्हाला तुमच्या कर्माची फळ देणार आहे. फक्त तुम्ही चांगले काम करत राहा. गेल्या 5 वर्षात तुम्ही मोठे यश मिळवले नाही, पण सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही कोणाला त्रास न देता किंवा कोणाचे काहीही उपकार न घेता तुम्ही जीवन जगला. कधीही कोणाला फसवण्याची फसवणूक केली नाही. कधी खोटे बोलून तुम्ही कोणाला फसवले नाही. तर या जगाने तुमची बदनामी केली. त्या लोकांवर अन्याय झाला आहे. त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. आता एक दिवस अशी घटना घडली जे त्यांच्या प्रत्येक शब्दांचा पश्चाताप होईल आणि ती तुमच्या पाया पडतील. मग ते तुमच्या पायाशी येतील आणि मग तुमची माफी मागतील. ती वेळ तुमची असेल. तोपर्यंत तुम्ही नक्की थांबा. तुम्हाला शत्रू आहे. आता तुम्ही विचार करा, आपल्या प्रियजनांमध्ये, आजूबाजूच्या व्यक्तींमध्ये तूळ राशीतील कोण आहे. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात मागे लागला आहे आणि त्या व्यक्तीला तुम्ही आयुष्यात आनंदी राहू नये असे वाटत आहे, किंवा तुम्ही पुढे जात असाल तर तिला त्रास होतो. त्यामुळे तुमच्या शरीराला फक्त या तूळ राशीच्या लोकांपासून धोका आहे. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. तुम्हाला 24 तास 3 मोठे चिन्हे दिसणार आहे. 24 तासात आता तुमच्यावर माता राणीचे आशीर्वाद येणार आहे. तुमच्या आयुष्यात संपत्तीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुमच्या जीवनात भरपूर पैसा येतील. एका ठिकाणाहून नाही तर वेगवेगळ्या ठिकाणावरून येतील. तुम्ही व्यापार करत असाल तर त्यामध्ये वृद्धी होईल. तुमची जुनी आर्थिक देणे घेणे असतील तर ते वसुली होईल. तुमच्या आयुष्यात इतका पैसा येईल की तुम्ही आधी कल्पनाही केली नसेल. त्यामुळे तुम्ही याचा कधी विचार केला नसेल, ते तुमच्या आयुष्यात घडणार आहे. अजून तुम्हाला एक गोष्ट स्वीकारावी लागेल आणि ती म्हणजे तुमच्या यशाबद्दल हरकून जाऊ नका. तुमच्या आयुष्यात एखादी छोटीशी आनंदाची बातमी आली तरी तुम्ही आनंदित होऊन जाता, परंतु फार हरकून जाऊ नका. तो आनंद तुमच्या मनात ठेवा आणि जर तुम्ही जगाला तुमच्या आनंदाबद्दल सांगाल तर तो जग कधीही आनंदी होऊ देणार नाही आणि तुमच्या आयुष्यातील आनंद फार काळ टिकणार नाही. म्हणूनच तुम्ही शांतपणे समजून घ्या की तुम्ही तुमच्या जीवनात घडलेल्या आनंदाच्या बातमी कोणालाही सांगू नका, कोणाशीही शेअर करू नका. कारण तुम्ही जेव्हा लोकांना सांगता त्यावेळेस लोक अधिक चिंतित होतील आणि हा आनंद कसा काय आहे, त्यामुळे आयुष्यात कसे झाले, त्यामुळे ती आपल्याला दोष देऊ लागतील. त्यामुळे तुमचे प्रयत्न खराब करण्याचा प्रयत्न ते नक्की करतील. त्यामुळे तुमच्या धनलाभ कोणीही कधीही सांगू नका. ज्यांना तुमची सर्वात जास्त काळजी असेल असे लोक आहेत जे तुम्हाला जीवनात पुढे जाण्याची इच्छा ठेवत नाही. आता बरेच लोक मदतीसाठी विचारतात, परंतु आपण तुम्हाला काही चिन्हे सांगणार आहे. हे चिन्हे चांगले आहेत की वाईट आहेत ते आपल्याला कसे कळेल? काहीतरी चांगलं होणार आहे, आपल्या जीवनात असे का घडेल, त्याबद्दल काही चिन्हे मिळतात. चिन्हे म्हणजे संकटे असतात आणि हे संकेत देतात. ते कोणते त्याला आपण समजून घेऊया. संपत्ती मिळायची असेल तर पहिले चिन्ह म्हणजे तुम्हाला तुमच्या घरच्या आजूबाजूला कुठेतरी गोमाता दिसेल. हे चिन्हे आपण एकदा पाहतो पण दिसत नाही असे समजा की हे चिन्हे नाही, वरील व्यक्तींचे हवामान आहेत आणि हे काय समजले नाही तर तुम्हाला त्या गोष्टी मित्रांना समजून घ्याव्या लागतील.
तुम्हाला असा काही प्रकार दिसेल, संकेत दिसतील, ते त्यास तुम्ही किरकोळ समजू नका, कारण हा भगवंताचा सरळ सरळ आशीर्वाद आहे. तुमच्यावर देवाची कृपा आहे, कारण देवाला तुमच्या जीवनात आनंद भरभराट द्यायचा आहे. तुमच्या जीवनातील सर्व दुःखांवर मात करायचं आहे आणि तुम्हाला जेव्हा या गोष्टी समजतील तेव्हा तुमच्या आयुष्यात आनंदानं भरलेलं असेल. तुमच्या आयुष्यात खूप पैसा असेल, पण तुम्ही गेले कित्येक वर्ष दुःखात असाल, पण आता तुमच्या जीवनात आनंद येणार आहे. थांबलेले पैसे तुम्हाला येणार आहे. तुम्ही कमावलेले पैसे तुमच्याकडे टिकणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी होणार आहात. त्यामुळे तुमच्या जीवनात शक्य तितक्या गोष्टी गुपित ठेवता येतील त्या ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण आनंद फक्त तुमच्या हातात आहे. जर तुम्ही तो मनाने दुःखी असाल तर तुम्हाला आनंदी होऊ शकणार नाही. तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले होईल. त्यामुळे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीवर उत्साह साजरा करा, आनंद घ्यायला सुरुवात करा. मग तुम्हाला दिसेल की आपल्या जीवनात समस्या दूर गेल्या आहेत. तुम्ही क्षणात आनंदाकडे वळाल, त्यामुळे तुम्हाला यश मिळेल. त्यामुळे 6 एप्रिल नंतर कुंभ राशींच्या लोकांच्या जीवनात आनंदावर भरभराट येणार आहे, कारण त्यांची 7.5 सुद्धा संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे तुम्ही आनंदी राहा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी टाईप करा. अजूनही करुणामय आपल्या या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सोबतच या बेल आयकॉनला ऑलवर नक्की प्रेस करा.